येत्या 4 जानेवारी रोजी जळगाव जामोद येथे होणाऱ्या एकदिवसीय राज्यस्तरीय खुल्या अधिवेशनाच्या नियोजनाकरिता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे नांदगाव खंडेश्वर शाखेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी स्थानिक हॉटेल योगिनी येथे पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय उपाध्यक्ष प्रदीप जोशी, केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार सुरेश ढवळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संजय जेवडे, नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष अमोल धवसे, चांदूर रेल्वे तालुका कार्यकारिणी सदस्य इरफान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक रवींद्र मेंढे व युसुफ खान यांनी 4 जानेवारीला जळगाव जामोद येथे आयोजित केलेल्या पत्रकारांच्या एकदिवसीय अधिवेशनाच्या नियोजन संदर्भात माहिती दिली व पत्रकारांचे खुले अधिवेशन असून सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन तालुका सचिव उमेश चौकडे यांनी केले। या बैठकीला पत्रकार दुर्गेश सोळंके, श्याम शिंदे, विशाल ढवळे, प्राध्यापक गजानन काकडे, दुर्गेश सोळंके, छोटूभाऊ पाठक, श्याम बोरकर यासह अन्य पत्रकार मंडळी उपस्थित होते। एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे।